नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा, हा एक सराव संच माझ्याकडे आलेला आहे। विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग येथील हा पेपर झालेला आहे। इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव पेपर आहे। तर हा स्कॉलरशिपचा सराव पेपर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सराव संचाचं सोल्युशन करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग येणाऱ्या स्कॉलरशिपच्या मंथनच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला होणार आहे। तर आता आपण लगेचच प्रश्नाकडे जाऊयात विद्यार्थ्यांनो। तर पहा, प्रश्न काय आहे। 1 ते 3 साठी सूचना दिल्या आपल्याला। उतारा काळजीपूर्वक वाचून अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा। उतारा वाचन आहे, उतारा वाचनावर आधारित प्रश्न आहेत। मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उताराचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे। तर पहा, उताराचं वाचन आपण करूयात। इतिहासाचे खरे साक्षीदार म्हणून नाणी, शिलालेख, ताम्रपट यांच्याकडे पाहिले जाते, कारण त्यावर लिहिलेले अक्षर बदलता येत नाही व हजारो वर्ष टिकते। एखाद्या नाण्यावरून त्या काळातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक माहिती मिळते। मानव भटक्या अवस्थेत होता त्या वेळेपासून आजतागयत अनुभवांचा, कौशल्यांचा जीवनात उपयोग करून मानवाने प्रगतीकडे वाटचाल केली। पैसे, नाणी हे सोन्याचे, चांदीचे, पितळेचे, तांब्याचे, लोखंडाचे, कथील, ॲल्युमिनियम, संमिश्र धातू यापासून बनवले जातात। तसेच कागदी नोटा पण चलन म्हणून वापरले जातात। या पैशांची गोष्ट आपण पाहणार आहोत। हा मानव शेती करू लागला, त्याचबरोबर कारागीर निर्माण झाले। बलुतेदार, आलुतेदार म्हणजेच कोण, सुतार, कुंभार, लोहार अशा कारागिरांची गरज भासू लागली। त्यांच्याकडून कामे करून घेणे व त्या मोबदल्यामध्ये धान्य देणे असा वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार व्हायचा। तो शेतीबरोबर गाय, कुत्रा, गाढव, उंट, बैल असे पाळीव प्राणी पाळत होता। प्रथम चलन म्हणून गायीचा वापर केला गेला। दिवसभर गुरे राखणाऱ्याला 1 शेर दूध व काही मापे धान्य दिले जात असेल। तर अशा पद्धतीनं आधीच्या काळामध्ये काय करत होते, व्यवहार केले जात होते विद्यार्थ्यांनो। तर अशा प्रकारे ह्या उत्तराचं आपण वाचन केलेलं आहे। तर प्रश्न पाहूयात आता। चलन म्हणून प्रथम कोणत्या प्राण्याचा वापर केला गेला, तर पहा इथे सांगितलंय चलन म्हणून प्रथम गायीचा वापर केला। कुत्रा, गाय, बैल, काउंट, गाय 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे। त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे। मग उताराचं वाचन आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला प्रश्नांची उत्तरे लगेच सापडतात। पुढील प्रश्न, इतिहासाचे साक्षीदार कोण? नाणी, शिलालेख, ताम्रपट का सर्व पर्याय बरोबर? पहा, नाणी, शिलालेख, ताम्रपट हे सर्व पर्याय बरोबर आहेत, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आहे। पुढील प्रश्न, आज आपण चलन म्हणून कोणती साधने वापरतो? प्राणी, सोने, नाणी व नोटा का वस्तू? आज सध्या आपण कोणती वस्तू वापरतो चलन म्हणून? नाणी व नोटा, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे जाते। म्हणून प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत। पुढील प्रश्न पहा, 4था, सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा झाली। अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। स्वभाव हा अधोरेखित केलेला शब्द आहे। स्वभावाला आपण काय म्हणतो? तो स्वभाव। स्वभावाला आपण तो या सर्वनामाने उच्चारतो, म्हणजे काय झालं तर पुल्लिंग। 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे। याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पहा, 5 ते 7 साठी सूचना दिलेल्या आपल्याला। कविता दिलेल्या, कवितेचं वाचन देखील आपल्याला काळजीपूर्वकच करायचं आहे आणि त्यानुसार त्याच्या प्रश्नाची उत्तरे शोधायची। तर कवितेचं वाचन आपण करूयात। माझ्या पावसा पावसा तुझवर कसा ठेवू भरोसा, आज इथं उद्या तिथं शोधू तुला कुठं कुठं, आम्ही केलं डोंगर सपाट, वृक्षवल्ली संपविल्या अफाट, तुझवर केला अन्याय असा, म्हणून रुसलास माझ्या पावसा, उद्ध्वस्त केलंस उत्तराखंड, उद्ध्वस्त केलंस माळीन गाव, संपलंस बुडवलं नंदनवन पुरात, का करतोस असा घात, जिथं तिथं असा येतोस, गारा मारून पीक संपवतोस, पूर्वी नाही यायचा असा, का बदललास तू पावसा। तर पहा, पावसाला हा जो काही कवी आहे, पावसाला काय विचारत आहे की तू असा का करत आहेस, असं हे कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। तर आता आपण प्रश्न पाहूयात या कवितेवर आधारित। 5वा प्रश्न, कवी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही? माणसावर, झाडावर, पावसावर का वातावरणावर? तर पहा, माझ्या पावसा तुझवर कसा ठेवू भरोसा म्हणलेला आहे, म्हणजेच काय, तो पावसावर कसा विश्वास ठेवू असं म्हणत आहे, म्हणजेच त्याचा पावसावर विश्वास नाही। 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो। पुढील प्रश्न, पावसाने कोणते राज्य उद्ध्वस्त केले? तर पहा, उत्तराखंड या राज्याचे इथे नाव आलेलं आहे। पर्याय पहा, कर्नाटक, केरळ, माळीन, उत्तराखंड आपल्याला राज्य म्हणलेलं आहे विद्यार्थ्यांनो। मग राज्य कोणतं आहे? उत्तराखंड। माळीन हे गाव आहे। 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे, म्हणून प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत। पुढील प्रश्न, घात करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार रूढ आहे?
केसाने गळा कापणे, गळा काढणे, दाती तरुण धरणे का तोंड कशी पडणे, घात करणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे प्रचलित असलेला केसाने गळा कापणे. त्यानंतर पहा 8 ते 10 साठी आपल्याला सूचना दिली. सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांनो सुसंगत वाक्याचा परिच्छेद सोडवताना आपल्याला तिन्ही वाक्य आपल्याला आधी काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि ते समजून घ्यायचे. यामध्ये कशाशी रिलेटेड आहे हे तिन्ही वाक्य हे पाहायचे आणि त्यानंतर आपले पर्याय निवडायचे आहेत. तर पहा 8, 9, 10 हे तिन्ही प्रश्न सुसंगत वाक्यावर आधारित आहेत. श्रेयसचे वडील गावातील नामांकित डॅश होते, त्यांच्याकडे सतत रीघ असे, ते गरीब लोकांना मोफत देत. आता गरीब लोकांना काय मोफत दिलं जातं? सल्ला मसलत, औषधे, ज्ञान का धान्य? तर पहा मोफत औषधे, औषधे हे इथे योग्य वाटत आहे. त्यांच्याकडे मग कोणाची रीघ असणार आहे? औषधे म्हणल्यावर रुग्णांची. म्हणजे श्रेयसचे वडील काय होते नामांकित? तर वैद्य होते. डॉक्टरला मराठीमध्ये वैद्य म्हणतात. गावातील नामांकित ते वैद्य होते, त्यांच्याकडे रुग्णांची सतत रीघ असे आणि ते गरीब लोकांना औषधे मोफत देत. अशा प्रकारे हा सुसंगत वाक्याचा परिच्छेद इथे पूर्ण होतोय. म्हणून अशा प्रकारे हे सोडवायचं असतं विद्यार्थ्यांनो. तर हे आहेत योग्य उत्तरे. तर आता पाहूयात पुढील प्रश्न 11वा. कीबोर्ड या शब्दाचा मराठीमध्ये खालीलपैकी कोणता अर्थ आहे? चावी फलक, कळ फलक, परिपाठ फलक का माहिती फलक? तर कीबोर्डला मराठीमध्ये कळ फलक असे म्हणतात. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. पारिभाषिक शब्दामधील हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? म्हशीचे रेडकू. तर पहा पिलूदर्शक शब्द इथे दिलेले आहेत. आता आपल्याला पर्यायातून कोणतं पर्याय चुकलेलं आहे ते सांगायचं आहे. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात, हे अगदी बरोबर आहे. वाघाचा छावा असतो का? नाही. वाघाचा बच्चा किंवा बछडा असतो, तर सिंहाचा छावा असतो. हे इथे चुकलेलं आहे. घोड्याचे शिंगरू, हे बरोबर आहे. घोड्याचे आणि गाढवाच्या पिल्लाला आपण शिंगरू म्हणतो. मेंढीचे करडू, तर पहा हे देखील इथे चुकीचं आहे. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात आणि शेळीचे करडू असतं. पहा हे दोन्ही पर्याय इथे चुकीचे आहेत. आता या क्वेश्चनमध्ये थोडंसं इथे चूक झालेली आहे विद्यार्थ्यांनो. तर आता पाहूयात पुढील प्रश्न. जीवाचे रान करणे या वाक्यप्रचारातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? रान या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. जीवाचे रान करणे याचा अर्थ काय होतो? कष्ट करणे. तण, कष्ट, धाडस का दुःख? तर कष्ट. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 14वा प्रश्न. एकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चुका, पक्कड, सहली, कोल्हे. तर पहा चूक, चुका हे चुका अनेक वचनी आहे. पक्कड एक वचन आहे. सहल, सहली अनेक वचन आहे. कोल्हा, कोल्हे हे देखील अनेक वचनी, म्हणजे एकवचनी शब्द कोणता आहे? पक्कड. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 15वा प्रश्न पहा. बाजूच्या चौकटीमध्ये कोणता पर्याय लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर पहा तो, ध आणि च दिलेलं आहे. मग पहा तोडक अर्थपूर्ण शब्द तयार होतो का? नाही. तोपख नाही. त्यानंतर पहा तोरण, तर पहा अर्थपूर्ण शब्द तयार होतो तोरण. धरण आणि चरण तिन्ही इथे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. तोबल अर्थपूर्ण होत नाही, म्हणजेच 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 16वा प्रश्न. सूर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? रवी, दोरा, सुवर्ण का स्वर? तर सूरचा अर्थ स्वर असा होतो. सुवर्ण समान शब्द कोणकोणते आहेत? हेम, कांचन, कनक, सुवर्ण, सोने. अशा प्रकारे ते समान शब्द आहेत. दोऱ्याचे समान शब्द आहे सूत, धागा. सला दुसऱ्या अवकारात सूत, सला पहिल्या अवकारात सूतचा अर्थ मुलगा असा होतो विद्यार्थ्यांनो. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रवी, रवी म्हणजे सूर्य, सूर्याचा समान शब्द आहे. पुढील प्रश्न पहा. मला बाबांची आठवण येईल या वाक्याचा काळ कोणता? येईल असं म्हणलेलं आहे. भूतकाळ येतं का? नाही. वर्तमान काळ नाही. भविष्य काळ अगदी बरोबर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. कवी अनिल यांचे संपूर्ण नाव काय? अनिल यांचं संपूर्ण नाव सांगायचं आपल्याला. राम गणेश गडकरी आहे का? नाही. राघव गडकरी हे कोणाचं आहे? गोविंदाग्रज यांचं पूर्ण नाव आहे. गोविंदाग्रज यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव तर बालकवी आहे. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव तर केशवसूत आहे. आत्माराव रावजी देशपांडे हे आहे अनिल यांचं पूर्ण नाव. 4 नंबरचा पर्याय बरोबर होतं. त्याने यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे लेखक व कवी यांची टोपण नावे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न. सानियाने खड्या आवाजात पोवाडा म्हटला या वाक्यातील उद्देश भाग कोणता? तर पहा उद्देश कोणाला म्हणतो आपण? वाक्यामध्ये
ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याला आपण उद्देश असे म्हणतो, म्हणजेच वाक्यातील तो कर्ता असतो. खड्या आवाजात पोवाडा सानियाने का आवाजात पोवाडा म्हटला, तर सानियाने हे या वाक्यातील काय आहे, उद्देश. कारण सानिया काय करते ते या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून सानिया काय झाले या वाक्यातील उद्देश विद्यार्थ्यांनो. तर हे अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअरली लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न, पुढीलपैकी निश्चित एकवचनी शब्द कोणता. तर पहा इथे म्हणलेलं आहे निश्चित एकवचनी. तर याचा अर्थ असा होतो की त्या नामाचे एकवचन आणि अनेक वचन हे होतं आणि त्याला आपण ओळखू शकतो. परंतु असे काही शब्द असतात की ज्यांचे एकवचन आणि अनेक वचन हे सारखेच रूपे असतात, मग त्यावेळेस आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की तो एकवचन आहे का अनेक वचन. म्हणजे ज्या नामाचे एकवचन अनेक वचन होते ते असतं निश्चित एकवचनी. तर आता इथे आपल्याला पर्यायातून ते शोधायचे विद्यार्थ्यांनो. तर पहा पर्याय, कार्य, तुरुंग, प्रेरणा, संघटना. तर कार्यचं अनेक वचन काय असतं, अनेक कार्य, एक कार्य अनेक कार्य. तुरुंग, तुरुंगच आहे अनेक वचन. प्रेरणा, प्रेरणाचं अनेक वचन देखील प्रेरणाच आहे. संघटना, संघटनाचं अनेक वचन संघटने होतं. म्हणजेच आपण इथे सांगू शकतो की हे एकवचनी आहे रूप, परंतु बाकीचे जे काही नाम आहेत त्यांचं एकवचन अनेक वचन रूप सारखंच आहे, मग इथे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणून या प्रश्नामध्ये निश्चित एकवचनी शब्द आहे संघटना, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे, कारण याचं अनेकवचनी रूप आपल्याला माहीत आहे संघटने, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे त्यातून. पुढील प्रश्न पहा आता 21वा, पुढील आकृतीमध्ये लपलेली म्हण ओळखा, तिचे 5वे अक्षर पर्यायातून निवडा. तर पहा या आकृतीमधून आपल्याला लपलेली म्हण शोधायची आहे. तर पहा म्हण कोणती असणार आहे, इथे पहा र गा. आपल्याला कोणते तरी 2 अक्षर घ्यायचे आहेत आणि याला जुळवून एखादा शब्द जर अर्थ पण आपल्याला सापडलं, जर एखादा आपल्याला अर्थपूर्ण शब्द सापडला तर आपल्याला लगेचच ती म्हण ओळखता येते विद्यार्थ्यांनो. तर पहा इथे गाव शब्द आलाय, मग गाववरून तयार होणारी म्हण कोणती आहे. तर पहा गाव, आता पहा गाव करील तो राव काय करील, गाव करील ते असणार आहे, तो नाही. गाव करील ते, हां ते आहे, ते राव काय करील अशी ही म्हण आहे. मग आपल्याला 5वं विचारलं आहे, मग पहा 1 2 3 4 5, 5वं अक्षर कोणतं आहे, ल. मग 1 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे, याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा प्रश्न 22वा, वाहत्या गंगेत सर्वांनी हात धुवून घेतला या वाक्यातील अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता. तर अधोरेखित शब्द आहे वाहत्या गंगेत, म्हणजे वाहती गंगा ही अलंकारिक शब्द आहे. मग याचा अर्थ काय होतो, भरपूर पाणी, लांबत जाणारे काम, आलेली संधी, काटोकाट प्रयत्न. तर वाहती गंगा या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो आलेली संधी. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. मारुतीची शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो लांबत जाणारे काम. भगीरथ प्रयत्न याचा अर्थ होतो आटोकाट प्रयत्न. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न 23वा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. संतांनी सर्वांचे जीवन स्वच्छ आणि निर्मळ व्हावे म्हणून प्रयत्न केले. जीवन असं म्हणलेलं आहे ते, त्याचा अर्थ पाणी होतो, जगणे होतो, मुलाचे नाव होतं का आयुष्य. तर सर्वांचे जीवन याचा अर्थ होतो आयुष्य. सर्वांचे आयुष्य स्वच्छ आणि निर्मळ व्हावे म्हणून प्रयत्न केले, म्हणून इथे आपल्याला याचा अर्थ आयुष्य असा घ्यायचा आहे. जीवनचा दुसरा अर्थ पाणी देखील होतो, मुलाचे नाव देखील असतं, परंतु इथे आपल्याला आयुष्य असा अर्थ घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. पुढील प्रश्न, शेवटचा प्रश्न मराठीमधील, पुढील पर्यायातील कोणता शब्द अशुद्ध आहे. अशुद्ध कोणता आहे विचारले, म्हणजे 3 शुद्ध आहेत. साहित्य, समृद्ध, पर्जन्य का पहा हे चुकीचं आहे. प्रदर्शन असं लिहिलं जात नाही, प्रदर्शन. रफार कुठे द्यायचं आहे, ज्या व्यंजनाच्या आधी आपल्याला रचा उच्चार होतो त्या व्यंजनावर आपल्याला काय करायचं आहे, रफार द्यायचं आहे. रचा उच्चार आधी आला तर त्या पुढील व्यंजनावर आपल्याला रफार द्यायचं असतं, म्हणजे हेच इथे अशुद्ध शब्द आहे. बाकीचे सर्व बरोबर येतात, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 26वा, 71 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल. 71 ही संख्या रोमन अंकात विचारले. रोमन अंकांमध्ये 70 कसं असतं, LX. L म्हणजे 50, X म्हणजे 10 आणि अजून एक X.
10, 50, 60, 70 आणि एकसाठी आपल्याला आय यूज करायचं आहे. यल एक्स एक्स आय कुठे आहे पहा बरं, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा आता. 27 गुणिले 27 वजा 23 गुणिले 23 अधिक 25 गुणिले 25. मग 27 गुणिले 27 म्हणजेच काय, 27चा वर्ग किती असतो 729 वजा 23चा वर्ग किती असतो 529 अधिक 25चा वर्ग 25 गुणिले 25 म्हणजे 25 वर्ग 625. मग पहा 729 मधून 529 वजा किती राहणार आहे 200. 200 अधिक 625 किती येणार आहे 825. मग पहा 825 कोणत्या पर्यायामध्ये आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा आता. 28वा प्रश्न. 75 25 240 म्हणजेच काय 75,25,240 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीची बेरीज किती. 5 पहा 2 ठिकाणी आलेलं आहे. एक आहे लक्ष स्थानामध्ये आणि एक आहे हजाराच्या घरामध्ये. म्हणजेच 5 लक्ष 5,000 हे असणार आहे याची स्थानिक किमतीची बेरीज. मग पहा कुठे आहे 5 लक्ष 5,000 2 नंबरच्या पर्यायामध्ये. याच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील अंतर किती. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे 97 आणि सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 97 वजा 2 अंतर म्हणलेलं आहे म्हणजे वजाबाकी. 97 मधून 2 गेले किती राहतात 95. मग पहा 95 हे 1 नंबरच्या पर्यायामध्ये. हेच आहे योग्य उत्तर. पुढील प्रश्न. 12 शतक अधिक 13 सहस्त्र. 12 शतक, शतक म्हणजे काय 2 शून्य लिहायचे आपल्याला. शतक म्हणजे 100 आणि 13 सहस्त्र, सहस्त्र म्हणजे 1000, 1000मध्ये 3 शून्य येतात. अधिक 20 दशक, दशक म्हणल्यावर 1 शून्य येतं म्हणजे आणखीन 1 शून्य इथे लिहायचं आहे आपल्याला. मग पहा बेरीज किती होणार आहे यांची 13,000 अधिक 1200 अधिक 200. मग 1200 आणि 200 मिळून किती होणार आहे 1400 म्हणजे 1400 यामध्ये मिळवायचं आहे आपल्याला. मग किती होणार आहे 14,400 हे येणार आहे यांचं उत्तर. 14,400 हे येणार आहे उत्तर. मग पहा बरोबर उत्तर कुठे आहे 14,400. 14,400 यालाच आपण काय म्हणू 144 शतक. यालाच आपण काय म्हणू 144 शतक, कारण इथे 2 शून्य आहेत म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा आता. 24 शतक आणि 240 दशक रिकामी चौकटीत योग्य चिन्ह लिहा. 24 शतक म्हणजेच किती 2400 आणि 240 दशक म्हणजे 240 दशक म्हणजे किती 1 शून्य लिहायचं आहे. म्हणजे दोन्ही संख्या सारखीच आहेत म्हणजे इक्वल टूचं साईन इथे येणार आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. 38 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती. तर पहा 38च्या नंतर येणारी म्हणलेलं आहे आपल्याला. नंतर म्हणजे आपल्याला मिळवायचं आहे आणि 5वी विषम संख्या म्हणलेली आहे म्हणजेच काय करायचं आहे 5 गुणिले 2 करायचं आहे आणि दिलेली संख्या सम आहे आणि विचारले आपल्याला विषम म्हणून आपल्याला वजा 1 करायचं आहे. मग पहा 5 2 10 वजा 1 किती येतं 9. मग 38 अधिक 9 8 आणि 8 16 आणि 1 17 हातचा 1 47. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 38 नंतर येणारी 5वी विषम संख्या आहे 47. पुढील प्रश्न पहा. सिम्पली तुम्हाला वजाबाकी करायचं आहे. 9,707 वजा 5,379. मग पहा 7तून 9 गेले म्हणजेच काय 17तून 9 गेले 7 8 9 म्हणजे किती राहतात पहा 8 राहतात. हातचा 1. 10तून 8 गेले 2 राहतात. पुन्हा हातचा 1 येणार आहे. 7तून 4 गेले 3 राहतात आणि 9तून 5 गेले 4 म्हणजे 43 28 हे आहे तुमचं योग्य उत्तर. पहा आहे का हो 4 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. एका शहराची लोकसंख्या 47,950 आहे. त्यापैकी 16,475 पुरुष आणि 15,730 स्त्रिया व उरलेली मुले आहेत. तर मुलांची संख्या किती. तर पहा इतके पुरुष आणि इतके स्त्रिया आहेत. या दोघांची तुम्हाला बेरीज करायची आणि या बेरजेला आपल्याला एकूण लोकसंख्येमधून वजा करायचे आहे मगच आपल्याला मुलांची संख्या मिळणार आहे. मग 16,475 अधिक 15,730 यांची बेरीज अधिक करायची आपल्याला. मग पहा 5 7 आणि 3 10 0 हातचा 1 7 1 8 8 आणि 4 12 2 हातचा 1 6 6 12 2 पुन्हा हातचा 1 आणि 3 32,205. आता ही 32,205 तुम्हाला एकूण लोकसंख्येमधून वजा करायचं आहे. मग पहा 10तून 5 गेले 5 राहिले हातचा 1 5तून 1 गेलं 4 राहिलं 9तून 2 गेले 7 7तून 2 गेले 5 4तून 3 गेले 1 15,745 हे आहे तुमचं उत्तर. 15,745 पहा आहे का पर्यायामध्ये हो 15,745 याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. हे आहे तुमचं योग्य उत्तर. 15,745 काय असणार आहे त्या गावामध्ये मुलांची संख्या. पुढील प्रश्न. एका बॅटची किंमत 475 तर अशा 205
तर अशा 205 बॅटची किंमत किती, एकाची किंमत दिली आणि एकाची विचारली, मग आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार. पहा हा जो काही गुणाकार आहे तो आपल्याला काय करायचा आहे, सोप्या पद्धतीनं करायचं आहे. मग कसं करू शकतो आपण, 200 आणि 5 याने आपल्याला 475ला गुणायचं आहे. मग पहा हे 2 शून्य आणि 475ची दुप्पट किती होते, पहा 75 आणि 75 150 आणि 400ची दुप्पट किती होणार आहे, 800. 800 आणि 150 किती होते, 950. मग आता या दोघांचा गुणाकार, 5 5 25ला 5 हातचा 2, 5 7 35, 36 37, 37ला 7 येणार आहे आणि हातचा 3, 5 चोक 20, 21 22 23. मग पहा 375 किती आलेलं आहे उत्तर, पहा आता या दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे. हे 3 शून्य आणि हे 375, 375 इथे येणार आहे आणि त्यानंतर इथे 2 आहे आणि इथे 5 आहे, 7, 97,375 हे आहे आपलं योग्य उत्तर. मग पहा 97,375 आहे का पर्यामध्ये, हो 3 नंबरच्या पर्यामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. प्रश्न, 75,500ला 4ने भागल्यानंतर भागाकार किती येईल, 75,500 भागिले आपल्याला 4 करायचे. मग पहा 4 1 4, 4 1 4 किती राहिले, 7तून 4 गेले 3 राहिले, 4 7 8, 4 8 32, 33 34 35 पुन्हा 3 राहिले, पुन्हा 4 8 32, 33 34 35 पुन्हा 3 राहिले, 30 राहिले. मग कितीचा भाग बसणार आहे, 4 7 28, 29 30 म्हणजे 2 राहिले, मग 4 5 20 म्हणजे 18,875 हे आहे भागाकार. 18,875 पहा 4 नंबरच्या पर्यामध्ये आहे योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा प्रश्न, त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 4 0 2 3 5 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येईल म्हणलेलं आहे. लहान संख्या आपल्याला तयार करायची, मग सर्वात लहान अंक कोणता आहे, 0, परंतु त्याला आपल्याला पहिल्या स्थानावर घेता येत नाही म्हणून आपल्याला 2ला घ्यायचं आहे, 2 नंतर आपण 0 मांडायचं आहे. आणि त्यानंतर कोणते लहान आहेत, 3 4 5, मग 3 4 5 9 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. मग इथे पहा एकूण किती अंक झाले, 5. मग पहा 1 2 3 4 म्हणजे आपलं 0 किती वेळा घ्यावं लागेल, 5 वेळा घ्यावं लागेल. 1 2 3 4 5 अशा प्रकारे 9 अंकी संख्या इथे तयार होणार आहे. मग 5 वेळा कुठे दिलेलं आहे, 2 नंबरच्या पर्यामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, एका आयताकृती बागेची लांबी 20 मीटर आणि परिमिती 72 मीटर आहे, त्या बागेचे क्षेत्रफळ किती. आयताकृती बाग म्हणलेलं आहे, लांबी दिली आहे आपल्याला 20 मीटर आणि आपल्याला परिमिती दिलेलं आहे. परिमिती म्हणजे काय, कडेकडेच्या मापाची बेरीज 72 मीटर आणि परिमितीचं काय सूत्र आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी, 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग परिमिती आपल्याला 72 दिलेलं आहे, 72 बरोबर लांबी किती दिलेलं आहे, 20 मीटर, 20 दोन्ही 40 अधिक 2 रुंदी. मग 40 काय होणार आहे, 72 मधून वजा होणार आहे पुढच्या स्टेपमध्ये, 72 वजा 40 बरोबर 2 रुंदी होणार आहे. रुंदीच काढावं लागेल तरच आपल्याला त्या बागेत क्षेत्रफळ काढता येणार आहे. मग पहा 72 मधून 40 गेले, 32 राहिले, 32 बरोबर 2 रुंदी, तर एका रुंदीचं माप किती असणार आहे, 16, 16 दोन्ही 32 म्हणजे रुंदी आपल्याला मिळालेली आहे. लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 16 मीटर. मग आता बागेचे क्षेत्रफळ आपण कसं करतो, आयताचे क्षेत्रफळ सूत्रावरून. आयताचं क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे या दोघांचं गुणाकार आपल्याला करायचं आहे. मग 16 दोन्ही 32, 0 0 आणि मीटर गुणिले मीटर चौरस मीटर. हे युनिट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो, युनिटाकडे लक्ष द्यायचं आहे. चौमीला टिक करायचं आहे. मग पहा 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, 320 चौरस मीटर. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न, दिलेल्या आकृतीची प्रत्येक बाजू 8 सेमी असेल तर त्या आकृतीची परिमिती किती. मग पहा 8 सेमी प्रत्येक बाजू आहे, मग 8 8 दोन्ही 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40 म्हणजे किती असणार आहे या आकृतीची परिमिती, 40 सेमी. तर हे माप आतलं आहे विद्यार्थ्यांनो, याला आपल्याला घ्यायचं नाही आहे. हे आतलं माप, परिमिती कशाला म्हणतो आपण, कोणत्याही आकृतीच्या कडेकडेच्या मापाची बेरीज, यालाच आपण काय म्हणतो, परिमिती. मग हे आतलं आपल्याला घ्यायचं नाही कारण ते क्षेत्रफळामध्ये येतं. मग 40 सेमी हे आहे या आकृतीची परिमिती. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 8.5 सेमी आहे तर त्रिज्या किती. सर्वात मोठ्या जीवेची म्हणलेलं आहे, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला आपण काय म्हणतो, व्यास, आणि त्रिज्या ही व्यासाच्या काय असते, निमपट असते. मग त्रिज्या मग पहा आपल्याला व्यासचं माप दिलेलं आहे 8.5, मग त्रिज्याचं माप किती असणार आहे, भागिले 2. मग 2 चौक 8, पॉईंटला पॉईंट, 2 दोन्ही 4, 1 राहिलं, 2 पंचे 10, 4.25 सेमी हे असणारे योग्य उत्तर. 4 नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर शोधायचं आहे.
पुढील प्रश्न, 451 या संख्येचा सर्वात लहान विभाजक व सर्वात मोठा विभाजक यातील फरक किती? सर्वात लहान आणि सर्वात मोठा विभाजक म्हणलेले मग 451 पहा, हे कसली संख्या आहे? तर ही आहे मूळ संख्या आणि मूळ संख्येचा सर्वात लहान विभाजक काय असतो? 1 आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते. मग याच्यातील फरक किती असणार आहे? 450. 451 वजा 1 केल्यानंतर किती येतं उत्तर? 450. मग पहा कुठे दिले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा, 3/4 चे शेकड्यात रूपांतर करा. 3/4 चे शेकड्यात रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? गुणिले 100 करायचं आहे. मग पहा 4 2 8, 4 पंचे 20, 25 100, 25 त्रिक 75. म्हणजे 3/4 म्हणजेच किती असतं? 75%. पाऊण म्हणजेच 3/4ला आपण काय म्हणतो? पाऊण. आणि पाऊण म्हणजेच काय असतं? 75%. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यातून यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. पुढील प्रश्न, 5.5 या संख्येमध्ये कोणता अपूर्णांक मिळाल्यास उत्तर 7 मिळेल? 5.5 म्हणजेच किती? 5.1/2. तर यामध्ये आपल्याला काय मिळवावं लागेल? 1.1/2. कारण पहा 5 आणि 1 6 आणि अर्धा आणि अर्धा 1 7 येणार आहे उत्तर. म्हणजे दीड मिळवावं लागेल. 1.1/2. मग पहा पर्यायामध्ये दिलंय का? नाही. मग याचा आपल्याला काय केलेलं आहे? अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे. 1 2 2, 2 आणि 1 3, 3/2. मग उत्तर पहा 3/2 आहे का? हो. कुठे आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. तर आपल्याला काळजीपूर्वक सगळे पर्याय पाहायचे आहेत. लगेच घाई गडबडीमध्ये चुकीच्या पर्यायाला टिक नाही करायचं विद्यार्थ्यांनो. प्रश्न नीट काळजीपूर्वक पाहायचे, उत्तर सोडवायचे, कॅल्क्युलेशन नीट करायचे विद्यार्थ्यांनो. प्रत्येक गोष्टीकडे जर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिला तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही विद्यार्थ्यांनो. 44वा प्रश्न, 20चे 5% म्हणजे किती? 20चे 5% म्हणजे गुणिले 5% म्हणजे 5/100 गुणिले 5/100. 0 0 कॅन्सल. मग पहा 5 1 5, 5 2 10. मग बेक म्हणजे 20चे 5% किती येतं उत्तर? 1. 20चा 5% असतो 1. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न, 45वा प्रश्न पहा, 1 रीम कागदापैकी 20 डझन कागद प्रिंटिंगसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? 1 रीम कागदापैकी किती वापरलेलं आहे? 20 डझन कागद कशासाठी वापरलेलं आहे? प्रिंटिंगसाठी वापरलेलं आहे. मग 1 रीम म्हणजे किती असतं? 1 रीम म्हणजे 20 दस्ते, 40 डझन आणि 480 कागद असतात. 40 डझन आणि 480 कागद असतात. मग 1 रीमपैकी किती वापरले? 20 डझन. म्हणजे 20 डझन शिल्लक राहिले आहे. म्हणजेच किती राहिले आहे? अर्धा रीम. म्हणजेच अर्धा रीम कागद शिल्लक राहिले. 2 दस्ते होईल का? नाही. कारण 1 दस्ता म्हणजे किती असतं? 1 दस्ता म्हणजे 2 डझन असतं. मग 2 दस्ते म्हणजे 4 डझन शिल्लक राहिलेत का? नाही. 20 40 डझन शिल्लक राहिलेत. 10 डझन आहेत का? नाही. तर पहा 2 ग्रॉस येईल का? नाही. कारण 1 ग्रॉस म्हणजे किती असतं? 12 डझन आणि 2 ग्रॉसचे किती होतात? 24 डझन होतात. परंतु इथे तर किती डझन राहिलेत? 20 डझन राहिलेले आहेत. म्हणजे काय? अर्धा रीम हेच पर्याय इथे योग्य असणार विद्यार्थ्यांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 1 रीम कागदापैकी 20 डझन वापरले म्हणजेच 20 डझन शिल्लक राहिले. 20 डझन म्हणजेच काय? अर्धा रीम. अर्धा रीम हेच पर्याय योग्य असणार आहे. कारण 20 डझन शिल्लक राहिले. 2 दस्ते म्हणजे 4 डझन होतात. 10 डझन येणार नाही आणि 2 ग्रॉस म्हणजे 24 डझन होतात. कारण 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन असतात. हे सगळं कन्वर्जन आपल्याला पाठ करायचं आहे जेणेकरून तुमचं उत्तर हे कधीच चुकणार नाही. तर यासाठी विद्यार्थ्यांना एक शॉर्ट ट्रिक मी सांगत आहे. रीम आणि ग्रॉससाठी हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. रीम आणि ग्रॉस. तर पहा रीम आणि ग्रॉससाठी दोडका हे शब्द लक्षात ठेवायचे. दोडकामध्ये द ड क असं लिहायचं आहे आपल्याला. द ड क. आय होप की तुम्हाला माझी ही ट्रिक चांगली वाटणार आहे. मग पहा 1 रीममध्ये किती येणार आहे? 20 दस्ते, 40 डझन, 480 कागद. 20 40 480 हे क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ग्रॉसमध्ये काय? सेम. इथे दोडका म्हणजे दडक आपल्याला लिहायचे. दस्ते डझन आणि कागद. आणि ग्रॉसमध्ये काय आकडे लक्षात ठेवायचे? 6 6चे दुप्पट 12 आणि 12चा वर्ग 144. म्हणजे 1 ग्रॉस म्हणजे किती असतं? 6 दस्ते, 12 डझन आणि 144 कागद विद्यार्थ्यांनो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि याचं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे विद्यार्थ्यांनो.
त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खेळायला बुंडुकली, पुजायला बैल आणि गणपती, मुखवटे, नक्षीची कमान तिथं तयार व्हायची. या वाक्यात किती नामे आली आहेत? तर पहा आपल्याला विचारले नामे. मग पहा बुंडुकली हे नाम आहे, बैल नाम आहे 2, गणपती 3, मुखवटे 4, नक्षी 5 आणि कमान 6. मग अशा प्रकारे या वाक्यामध्ये पहा 6 नामे आले. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 46वा प्रश्न, 0.5 तास अधिक 45 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 0.5 तास म्हणजे किती मिनिटे हे काढण्यासाठी आपल्याला गुणिले 60 करायचे, कारण एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग 6 5 30 आणि 0 म्हणजेच किती झाले? 30 मिनिटे. मग यामध्ये आपल्याला 45 मिनिटे मिळवायचे आहे. मग पहा बेरीज काय येणार आहे? 75. म्हणजे 0.5 तास म्हणजेच काय असतं विद्यार्थ्यांनो? अर्धा तास असतं. 0.5 तास म्हणजेच अर्धा तास. 30 मिनिटे 45 मिनिटे म्हणून 75 मिनिटे होतात. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, जर 2011ला बालिका दिन मंगळवारी आला असेल तर 2012 साली तो कोणत्या वारी येईल? बालिका दिन म्हणलेले. बालिका दिन कधी असतो? 3 जानेवारीला. 3 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये बालिका दिन साजरा केला जातो आणि तो आहे मंगळवारी आणि 2011 साल आपल्याला दिलेलं आहे. मग हा काय आहे? सामान्य वर्ष. मग पहा सारख्या तारखेचा वार. मग पहा विद्यार्थ्यांनो, सारख्या तारखेचा वार हा पुढील येणाऱ्या वर्ष जर लीप असेल तर एक दिवस सोडून घ्यायचं आहे आणि जर सामान्य असेल तर काय करायचं? आपल्याला पुढचाच दिवस घ्यायचा आहे. मग इथे मंगळवार आहे आणि 2012 साल हा लीप वर्ष आहे. परंतु विद्यार्थ्यांनो इथे एक ट्विस्ट आहे. जर आपली जी काही तारीख आहे जर फेब्रुवारीच्या आधीची असेल, फेब्रुवारी महिन्याच्या आधीची असेल तर आपल्याला पुढचाच दिवस घ्यायचा. जरी लीप वर्ष असला तरी पुढचाच घ्यायचा आहे. म्हणजे मंगळवार जरी असला तरी इथे कोणता वार असणार आहे? बुधवार. कारण हा जरी लीप वर्ष असला तरी आपली तारीख ही फेब्रुवारीच्या आधीची आहे. म्हणजे 29 फेब्रुवारीच्या आधीची तारीख आहे. म्हणजे आपल्याला एक दिवस सोडून इथे नाही घ्यायचं, पुढचाच वार आपल्याला घ्यायचं तरी देखील. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, एका नोटाच्या बंडलामध्ये 25,510 ते 25,555 या क्रमांकापर्यंत नोटा असून त्या बंडलातील एकूण रक्कम 2300 रुपये आहे, तर त्या नोटा किती रुपयाच्या असतील? तर पहा बंडलामध्ये किती नोटा आहेत? 25,510 ते 25,555. म्हणजेच 25,555 वजा आपल्याला काय करायचं आहे? 510 करायचं आहे. म्हणजे हे 25,000 आहे तर शून्यच येणार आहे. मग 555 वजा 510 आपण करूयात. मग पहा 5शी 5, 5तून 1 गेलं 4 आणि 0 म्हणजे एकूण नोटा किती आहेत? 45. आणि ही 510ची नोट आपण विसरतोय म्हणून याला आपल्याला इथे ॲड करायचं आहे, कारण हे इथे वजा झालेलं असतं विद्यार्थ्यांनो. म्हणजे एकूण किती नोटा आहेत? 46 नोटा आहेत आणि त्याची रक्कम किती झाली आहे? 2300. मग किती रुपयाच्या नोटा आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 2300 भागिले 46 करायचं आहे. मग पहा 23 दोन्ही 46 आणि 23 एक 23, 0शी 0. मग 100 भागिले 2 राहिले म्हणजे बे 5 00 म्हणजे 50. म्हणजे त्या नोटा किती रुपयाच्या असणार आहेत? 50 रुपयाच्या. मग 50 रुपये पहा कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 39वा प्रश्न, दशे 7% दराने 25,000चे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? 7% दराने 25,000चे 4 वर्षाचे म्हणले. मग सरळ व्याजाचं काय सूत्र आहे? म गुणिले द गुणिले क छेद 100. म आहे 25,000 गुणिले द 7 गुणिले क 4 छेद 100. हे 2 शून्य तर इथे कॅन्सल होतात. 7 चोक 28. 28 गुणिले किती राहिलेलं आहे पहा? 250. मग आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. 28 गुणिले 250 हा गुणाकार आता आपण करूयात. मग पहा 250 गुणिले 28. मग हा शून्य जो आहे तो आधी मांडूयात. 25 8 200ला 0 हातचा आला 20. 25 दोन्ही 50, 50 आणि 20 70. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 7,000. म्हणजे सरळ व्याज किती आलेलं आहे? 7,000. मग पहा उत्तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यातनं. त्यानंतर पहा प्रश्न, एक टेबल 2300ला विकल्याने 15% नफा होता तर टेबलाची खरेदी किंमत किती? तर टेबल कितीला विकलेलं आहे? 2300ला आणि नफा किती झालेला आहे? 15%. 15% म्हणजेच काय? 15/100. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? गुणिले 100 छेद 115 आपल्याला घ्यायचे तरच आपल्याला इथे खरेदी किंमत मिळणार आहे. मग पहा 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10, 0शी 0. 23 एक 23, 23 एक 23, 0 0 0 0. 100 गुणिले 20 बरोबर किती येणार आहे उत्तर? 2000. म्हणजे त्या टेबलाची खरेदी किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो? 2000 आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस प्रश्न दिलेला नफा त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? विक्री किंमतला
गुणिले 100 करायचं आहे आणि किती टक्के नफा त्याचा काय करायचं 100मध्ये मिळवायचं आहे, म्हणजे 115ने भागायचं आहे. तर अशा पद्धतीने सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत हे मिळतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी 6ने विभाज्य नसणारी संख्या कोणती? आपल्याला नसणारी विचारलेलं आहे. 6ने विभाज्य, मग 6ची विभाज्यतेची कसोटी काय? जर दिलेल्या संख्येला 2 आणि 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने देखील भाग जातं. मग 2ची कसोटी काय? दिलेली संख्या सम असल्यास, आणि 3ची काय? दिलेल्या संख्येच्या अंकातील बेरजेला 3ने भाग जात असल्यास. तर हे दोन्ही आपल्याला क्रायटेरिया चेक करूनच आपल्याला उत्तर हे शोधायचं आहे. मग पहा, ही संख्या सम आहे. आता बेरीज करून पाहूयात. 5 आणि 4 9 आणि 9 आणि 6 किती होणार आहे? 15. म्हणजे यांची बेरीज 15 आली. याला 2 आणि 3ने भाग जातं, म्हणजे 6ने देखील याला भाग जाणार. 3 4 7 8 9. मग पहा, समसंख्या आणि बेरीज 9 आली, 2 आणि 3ने भाग जाणार, 6ने देखील जाणार. 6 आणि 5 11, 11 आणि 3 14. समसंख्या आहे परंतु बेरीज 14 आली आहे, 3 भाग याला जाणार नाही म्हणून 6ने देखील जाणार नाही. 6 आणि 4 10, 11 12. समसंख्या आहे, बेरीज 12 आली आहे, म्हणजे 2 आणि 3ने याला भाग जाणार. म्हणजे कोणत्या संख्येला 6ने भाग? मग पहा, कोणती संख्या 6ने विभाज्य नाही आहे? 3 नंबरच्या पर्यायातील 356 आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे विभाज्यतेच्या कसोटीचा उपयोग करून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर काढायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पदावलीचा प्रश्न आहे इथे. आधी आपल्याला या कंसातील क्रिया आधी करायची आहे. 50मधून 6 गेले, किती राहतात? 50मधून 6 गेल्यानंतर 10तून 6 गेले 4 42 गुणिले 7 अधिक 5. मग आता आधी आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 7 चोक 28ला 8 हातचा 2, 7 चोक 28 29 30, म्हणजे 308 अधिक 5. मग 8 आणि 5 किती येतं? 13, म्हणजे 313 हे आहे याचं योग्य उत्तर. पहा कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं होतं. पुढील प्रश्न पहा, 10.678 वजा किती बरोबर 5.591 म्हणले. मग याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला या संख्येला या दिलेल्या संख्येतून वजा करायचं आहे. म्हणजेच काय? 10.678 वजा 5.591. मग 8तून 1 गेले 7, 17तून 9 गेले. मग पहा, 17तून 9 गेल्यानंतर उत्तर किती येतं? 8. पुन्हा हातचा 1 0, पॉईंटला पॉईंट, 10तून 5 गेले 5, 5.087. 5.087 पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, तसेच तुम्ही तुमचे आन्सर्स देखील चेक करायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा प्रश्न, 20 ऑक्टोबरला गुरुवार होता, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी आला असेल? 20 ऑक्टोबरचा आपल्याला वार दिलेला आहे. कोणता वार आहे तो? गुरुवार. मग शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला. शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला, आणि 5 सप्टेंबरचा आपल्याला वार काढायचा आहे. म्हणजे आधीच्या महिन्याचा आपल्याला वार काढायचा आहे. सप्टेंबर महिना हा 30 दिवस असतो. आणि पहा किती दिवस राहिलेत 5 सप्टेंबर ते शिक्षक दिनापर्यंत. तर पहा, सप्टेंबरमधील किती दिवस राहिलेत? आता 5 तारखेचा आपल्याला वार काढायचा आहे. मग राहिले किती? 25 दिवस. आणि इथे आपल्याला 20 ऑक्टोबरचा वार दिलेला आहे, आणि त्याच्या आधीचे किती दिवस आहेत? 19. मग आता हे बेरीज आपल्याला करायची आहे. 9 आणि 5 किती होणार आहे? 14. 14ला 4 हात चालले 1, आणि त्यानंतर 4. मग बेरीज झालेले 44. मग या बेरजेला आपल्याला 7ने भागायचं आहे. 7 6 42, 43 44, बाकी राहिलेले आहेत 2. म्हणजे 2 दिवस आपल्याला बॅकवर्ड काउंटिंग करायचं आहे. मग पहा, 2 दिवस आपल्याला मागे काउंटिंग करायचं आहे. गुरुवारच्या आधी इथे असणार आहे बुधवार, बुधवारच्या आधी असणार आहे मंगळवार, आणि मंगळवारच्या आधी कोणता वार असणार आहे? सोमवार. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सोमवार. 1 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, रस्त्याच्या दुतर्फा 6 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे 1.8 किलोमीटर अंतरामध्ये किती झाडे लावता येतील? तर रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला म्हणलेलं आहे, आणि 2 झाडातील अंतर किती म्हणलेलं आहे आपल्याला? 6 मीटर. 2 झाडातील अंतर 6 मीटर म्हणलेलं आहे. असं एकूण रस्त्याची लांबी आहे 1.8 किमी. मग या किमीचं आपल्याला आधी मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1800 मीटर होणार आहे, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, आणि 1 पॉईंटमध्ये जाणार आहे म्हणून 1800 उत्तर येणार आहे. भागिले आपल्याला 6 मीटर करायचं 2 झाडातील अंतर. मग पहा, 6 3 18 0 0, मग 300. मग शेवटचं झाड आपण ॲड करतोय. शेवटचं अंतर झाल्यानंतर शेवटचं एक झाड आपण ॲड करतो. ते आपल्याला विसरायचं नाही आहे. म्हणजेच किती? 301 झाडं काय झाले? एका कडेनं झाले. हे असे 2 कडा आहेत. म्हणजे 301 अधिक 301 बरोबर किती येणार उत्तर? 602. 4 नंबरचा पर्याय बरोबर. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. हेच असणार आहे याचं योग्य उत्तर. तर पहा आता पुढील प्रश्न, एका घड्याळामध्ये 1:30 वाजले असून 3:45 वाजण्यासाठी अजून किती अवधी आहे? 1:30 वाजलेला आहे. मग पहा, 1:30 ते 2:30 पर्यंत
1 तास झालेला आहे. 2:30 ते 3:30 पर्यंत पहा दुसरा तास झालेला आहे. आणि 3:30 ते 3:45 वाजण्यासाठी किती वेळ लागतो? फक्त 15 मिनिटे. मग 1 + 1 + 15 मिनिटे म्हणजेच किती होणार आहे? 2.25 तास. 2 तास 15 मिनिटे, याला आपण म्हणतो 2.25 तास. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. पुढील प्रश्न पाहता, एका गवळ्याने शहरामध्ये मे महिन्यात दररोज 11.5 लिटर दूध विकले, तर त्याने एकूण किती दूध विकले असं म्हणलेलं आहे. मग मे महिना किती दिवस असतो? 31 दिवसाचं. दररोज 11.5 म्हणजे 31 दिवस किती काढण्यासाठी 11.5 आपल्याला गुणायचं आहे. मग पहा 31 5 किती येणार आहे? ती 5 1 5 5 3 15 म्हणजे 115. 5 हातचा आला किती येणार आहे इथे? 15. 31 1 31 यांची बेरीज किती होणार आहे? 46ला 6 येणार आहे. पुन्हा हातचा इथे 4 जाणार आहे. 31 1 31 31 + 4 म्हणून किती होणार आहे? 35. म्हणजे मग पहा 35 65 हे उत्तर आलं आहे, परंतु इथे आपल्याला पॉईंट द्यायचं आहे आन्सरमध्ये. कुठे येणार आहे पॉईंट? एका अंकानंतर. म्हणजे 356.5 लिटर दूध इतकं त्या गवळ्यानं मे महिन्यामध्ये विकलं असणार आहे एकूण. मग 356.5 पहा कुठे आहे उत्तर? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पाहता, सतीश सकाळी 9:30ला प्रवासास निघाला. दुपारी 4 वाजता त्याने आपला प्रवास थांबवला, तर त्याने किती तास प्रवास केला? सकाळी 9:30ला प्रवासाला सुरुवात केली. 9:30 ते 10:30 पर्यंत 1 तास. त्यानंतर 11:30 पर्यंत दुसरा तास. 12:30 पर्यंत तिसरा तास. 12:30 नंतर 1:30 पर्यंत चौथा तास इथे कंप्लीट झालेला आहे. 1:30 ते 2:30. 2:30 ते इथे 3:30 पर्यंत. मग पहा किती तास झालेले आहेत? 9:30 ते 10:30 1 तास. दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास इथे कंप्लीट झालेला आहे. 5वा 6वा तास इथे कंप्लीट झालेला आहे. आणि किती वाजता त्याने? 4. म्हणजे पुन्हा इथे अर्धा तास शिल्लक राहिलेले आहेत. 3:30 ते 4 वाजेपर्यंत अर्धा तास इथेच लागतो. 30 मिनिटे लागतात. म्हणजे किती वेळ झालेला? 6.5 तास त्याने प्रवास केलेला आहे. मग पहा 6.5 तास कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. 6 तास 30 मिनिटे हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा, 70.5 किलोग्रॅम वजा 39.950 किलोग्रॅम किती? मग 70.5 पुढे काही नाही, आपलं 0 घ्यायचे आहेत, ॲड करायचे आहेत. 39.950. मग पहा 0 अशी 0, 10तून 5 गेले 5, हातचा 1. मग पहा 15तून 10 गेले 5, पुन्हा हातचा 1. 10तून 10 गेले 0, पुन्हा इथे हातचा 1. आणि 7तून 4 गेले 3. 30.550. 30.550 किलोग्रॅम पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये योग्य उत्तर आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न, वजाबाकी करताना आपल्याला फक्त काळजीपूर्वक करायचं आहे. एका चौरसाची परिमिती 96 मीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? चौरसाची परिमिती आपल्याला दिली आहे. चौरसाची परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू. आणि हे आपल्याला दिलेलं आहे 96 मीटर. 96 मीटरमध्ये दिलेलं आहे. मग पहा बाजू किती असणार आहे? 96 भागिले 4 करायचं आहे आपल्याला. मग 4 दोन्ही 8, 1 राहिलं 4 चूक 16 म्हणजे 24 मीटर ही असणार आहे ती चौरसाची बाजू. आणि आता आपल्याला विचारलं क्षेत्रफळ. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मग 24चा वर्ग काय असतो? पहा 24चा वर्ग काय असतो? 576 मीटर येईल का? नाही, कारण आपल्याला क्षेत्रफळ विचारलं आहे. चौमी 576 चौरस मीटर हे असणारे योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे युनिटकडे देखील आपल्याला एककाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं विद्यार्थ्यांनो. मत म्हणायचं. त्यानंतर पहा प्रश्न, 48 हेक्टर जमिनीपैकी 308 भागामध्ये गहू पेरला व उरलेल्या भागामध्ये हरभरा पेरला, तर किती हेक्टर क्षेत्रामध्ये हरभरा पेरला? तर पहा या एकूण जमिनीचे किती भाग केलेले आहेत? 48 हेक्टरचे 8 भाग केलेले आहेत. मग एका भागाची किंमत किती असणार आहे? 8 × 6 = 48, 6 हेक्टर. एक भाग किती आहे? 6 हेक्टरचा आहे. मग अशा 8 पैकी 3 भागामध्ये किती गहू पेरलेला आहे आणि उरलेल्या क्षेत्रामध्ये हरभरा पेरला. म्हणजे 8तून 3 गेले किती भाग राहिले? 5 भाग. म्हणजे 5 भागामध्ये हरभरा पेरला. आणि किती हे काढण्यासाठी 5 गुणिले 6 हेक्टर आपल्याला करायचं आहे. 5 × 6 = 30 हेक्टर जमिनीमध्ये काय पेरलेलं आहे? हरभरा. मग 30 हेक्टर पहा उत्तर कुठे आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्याला या अपूर्णांकाचा उपयोग करायचा आहे, हे समजून घ्यायचं आहे. एकूण किती भाग केलेत? 8 भाग. एक भागाची किंमत काढून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, राम गीतापेक्षा 50 दिवसांनी मोठा आहे. गीताचा जन्म शुक्रवारी झाला असल्यास रामचा जन्म कोणत्या वारी झाला? तर पहा राम काय आहे?
गीतापेक्षा 50 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे गीताच्या आधी त्याचा जन्म झालेला आहे, 50 दिवसापूर्वी त्याचा जन्म झालेला आहे. 50 दिवसापूर्वी त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे दोघांच्या वयामध्ये 50 दिवसाचं अंतर आहे. मग गीताचा जन्म इथे शुक्रवारी झालेला आहे. आपल्याला रामचा जन्म कोणत्या वारी झाला हे काढायचं आहे. मग एकूण किती दिवस आहेत? 50 भागिले 7 करायचं आहे. मग 7 7 49, बाकी किती राहिलेली? 1. मग हे आपण भागिले 7 का करतो? कारण एक आठवडा 7 दिवसाचा असतो विद्यार्थ्यांनो. मग पहा, बाकी राहिलेली 1 म्हणजे 1 दिवस आपल्याला सोडायचा आहे मधले, म्हणजे गुरुवार आपल्याला हा सोडायचा आहे. गुरुवार, शुक्रवारच्या आधी येतो गुरुवार. गुरुवार सोडून रामचा जन्म कोणत्या वारी असणार आहे? बुधवारी. अशा प्रकारे 50 दिवसांनी तो मोठा आहे म्हणून त्या रामचा जन्म बुधवारी झाला असणार विद्यार्थ्यांनो. 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. आय थिंक या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर समजला असणार आहे. त्यानंतर पहा पुढे प्रश्न, 9858 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली की येणाऱ्या बेरीजला 4 निशेष भाग जाईल? 4 आणि निशेष भाग जाईल म्हणलेलं आहे. मग 4ची कसोटी काय आहे विद्यार्थ्यांनो? दिलेल्या संख्येतील दशक आणि एकक स्थानातील अंकाला 4ने भाग जात असेल तर त्याला त्या संख्येला पूर्ण 4ने भाग जातं. मग 9858 दशक आणि एकक स्थानातील संख्या आहेत 58. 58 मध्ये 1 मिळालं तर 59 होतं. मग 59, 4 1 4, 4च्या पडामध्ये 19 आहे का? नाही. 0 मिळालं तर 58च राहणार. 58ला 4ने पूर्ण भाग जात नाही, कारण 4 1 4 18, 18 देखील 4च्या पडामध्ये येत नाही. त्यानंतर पहा 2, 58 59 60. मग पहा 4 1 4, 2 राहतात, 4 25, म्हणजे याला पूर्ण भाग जातं. म्हणजे 2 मिळवलं तर पूर्ण भाग जातं. 60 61 62, 62 केल्यानंतर भाग जातं का? 4 1 4, 2 राहतात, 4 25, 22 आहे का 4च्या पडामध्ये? नाही. म्हणजे आपल्याला कोणता अंक मिळवावा लागेल? लहानात लहान 2. 2 हा अंक मिळवावा लागेल तरच या संख्येला 4 निशेष भाग जाणार आहे. लहान अंक 1 बघून याला टिक करायचं नाही आहे विद्यार्थ्यांनो. विभाजकतेच्या कसोटीचा वापर करेन या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं होतं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. पुढील प्रश्न, 5 गुणिले चौकट बरोबर 1 तर चौकटची किंमत किती? 5 गुणिले चौकट बरोबर 1 म्हणले. मग 5 गुणिले 1 केल्यानंतर उत्तर 1 येतं का? नाही. कोणत्याही संख्येला जर आपण 1ने गुणलं तर उत्तर ती संख्या स्वतः येते, म्हणून 1 उत्तर इथे येणार नाही. आणि कोणत्याही संख्येने 0ने गुणलं तर उत्तर 0 येतं, म्हणून 0 देखील येणार नाही. मग आता 0.2 आणि 0.5 आपल्याला पाहायचं आहे. मग पहा 5 2 10. पॉईंट असेल तर आपण फक्त काय करायचं आहे? पॉईंट विसरून गुणाकार करायचं आहे आणि मग उत्तरामध्ये आपल्याला एका अंकानंतर पॉईंट द्यायचं आहे. म्हणजे पहा याचं उत्तर काय येतं? 1.0 म्हणजेच काय? 1. म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर. चौकटीच्या ठिकाणी कोणते अंक येणार आहे? कोणती संख्या येणार आहे? 0.2. यालाच तुम्हाला टिक करायचं विद्यार्थ्यांनो. 0.5 केल्यानंतर काय होणार आहे? 5 5 25, म्हणजे 2.5 उत्तर येणार आहे. म्हणजे हे देखील चुकणार आहे. 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, 75 मीटर लांब व 50 मीटर रुंद अशा हॉलमध्ये 50 सेमी लांब व 25 सेमी रुंद या मापाची फरशी घालायची झाल्यास किती फरशा लागतील? तर पहा आपल्याला काय दिलेलं आहे? एक हॉलची लांबी आणि रुंदी दिली आहे, म्हणजे आयताकृती हॉल आहे आणि आपल्याला काय म्हटलं आहे? 50 सेमी लांब आणि 25 सेमी रुंद मापाची, म्हणजे फरशी देखील कशी आहे? आयताकृती फरशी आपल्याला बसवायची आहे. मग ही फरशी आपण कुठे बसवतो? तर त्या हॉलच्या क्षेत्रफळाच्या भागामध्येच बसवतो. म्हणजे किती फरशा लागतील हे काढण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे? हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. मग हॉलचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. 75 मीटर गुणिले 50 मीटर आणि भागिले 50 सेमी 25 सेमी आपल्याला करायचं आहे. परंतु पहा युनिट आपल्याला एकच असलं पाहिजे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच 75 मीटर म्हणजेच किती? 7500 सेंटीमीटर गुणिले 50 मीटर म्हणजेच 5000 सेंटीमीटर, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं आणि आपल्या 2 शून्य इथे वाढवायचे असतात. भागिले 50 गुणिले 25 सेमी हे कशाचं आहे? फरशीची लांबी रुंदी आहे. मग पहा 50 1 50 0 0, 25 1 25, 25 3 75 आणि 0 0. मग 300 गुणिले 100 बरोबर उत्तर काय येतं? 30,000. म्हणजेच त्या हॉलमध्ये एकूण किती फरशा बसवाव्या लागतील? 30,000 फरशा बसवावे लागतील. उत्तर आहे 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, 5.5 तास अधिक 3.25 तास अधिक 2 तास बरोबर किती? सिम्पली तुम्हाला फक्त बेरीज करायचं आहे. 5.5 तास म्हणजे 5 तास अर्धा तास, 5 आणि अर्धा तास. 3.25 तास 3 आणि पाव तास आणि 2 तास. मग पहा 5 6 7 8 9 10.
हे 10 तास झाले. 10 तास आणि अर्धा आणि पाव मिळून किती होतं? पाऊण. म्हणजेच किती होणार आहे? 11.25 तास. किती होणार आहे? 11.25 तास. 11.25 तास आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये. 10 आणि 3/4 असं यांची बेरीज होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? 11.25 तास होणार आहे. एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न, 4465 रुपयामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील? जास्तीत जास्त म्हणलेलं आहे 4465 मध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे? भागिले 50 करायचं आहे. मग पहा, 5 1 5 0 0, 5 48 पुन्हा 4 राहिले, 5 9 45 1 राहिलेलं आहे, 5 त्रिक 15, 893 राहिलेलं आहे. 893 इथे राहिलेलं आहे आणि छेद 10 आहे. म्हणजेच काय? 89.3. म्हणजे जास्तीत जास्त 50 रुपयाची किती नोटा येतील? 89 नोटा येतील आणि 3 इथे रुपये शिल्लक राहतील. 89 पहा उत्तर कुठे दिलेलं आहे? 89 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीनं इथे आपल्याला प्रश्न हा सोडवायचा होता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 36 संख्येचे मूळ अवयव काढले असता त्यातील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 36चे मूळ अवयव आपल्याला काढायचे. अवयव म्हणजेच काय? कोणत्या संख्येने याला भाग जातात ते? 1 समसंख्या असल्याने 2 भाग जाणार आहे. 6 3 9 म्हणजे 3 याला भाग जाणार आहे. त्यानंतर पहा 4 देखील याला भाग जाणार आहे. 5 जाणार नाही, 6 भाग जाणार आहे. त्यानंतर 12 येणार आहे, 18 आणि 36. मग पहा मित्रांनो, हे सर्व काय आहेत? समसंख्या आहेत. मग पहा यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत? फक्त 2च अंक, 2 आणि 3. आणि यातील सर्वात मोठी विचारले आपल्याला. 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत आणि यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 3. मग म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा पर्यायामध्ये 36 का मूळ संख्या आहे का? नाही. आणि 18 मूळ संख्या आहे का? नाही. 9 नाही. 3 एकच मूळ संख्या आहे आणि सर्वात मोठी हीच आहे. म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. आपल्याला मूळ संख्या विचारली होती. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तर या अपूर्णांकामध्ये सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? तर या अपूर्णांकामध्ये सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला. मग पहा विद्यार्थ्यांनो, 611.578 मध्ये आता हा जो काही पहिला अंक आहे तो असतो दशांश आणि हा आहे शतांश आणि हा आहे सहस्रांश. मग सहस्रांशची जी काही स्थानिक किंमत असते ती सर्वात कमी असते. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, 16 गुणिले 2 वजा 9 चौकट 7 अधिक 35 भागिले 5. तर पहा आधी आपल्याला हे पदावली सोडवायची. मग पहा गुणाकार आधी 16 दोन्ही 32, 32 वजा 9 करायचे. 12तून 9 गेले 3, हातचा 1 म्हणजे 23 उत्तर आलेलं आहे इथे. मग 7 अधिक 35 भागिले 5. मग भागाकार आधी आपल्याला करावं लागणार आहे. 5 7 35 आणि 7 अधिक 7 बरोबर 14. मग पहा इथे कोणतं चिन्ह योग्य असणार आहे? ही संख्या मोठी आहे म्हणजे आपल्याला 3 नंबरच्या पर्यायातील चिन्ह वापरायचं आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या किती आहे? तर पहा इथे कोणांची संख्या फक्त मोजायची तुम्हाला. 1 2 3 4 इथे नंबरिंग करायचं आहे आणि यांची ॲडिशन 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. तर पहा बुद्धिमत्तेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग पहा यांची बेरीज काय होणार आहे? 10. 4 आणि 3 6, 7 आणि 3 10. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, आयताच्या सम्मुखभुजा परस्परांना कशा असतात? छेदतात का नाही? लंब असतात का नाही? समांतर असतात. अगदी बरोबर आहे. वाढवलेल्या असतात का नाही? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आयताच्या सम्मुखभुजा एकमेकांना काय असतात? समांतर. त्यानंतर पहा चित्रालेख तुम्हाला दिलेला आहे. तर या चित्रालेखची माहिती आपल्याला घ्यायची आहे. एका गावातील शेतकरी शेतात कोणते पीक घेतात याची माहिती खाली तक्त्यात दिली आहे. त्याचे निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आणि प्रमाण देखील दिलेलं विद्यार्थ्यांनो, एक चित्र म्हणजे 7 शेतकरी. तर ज्वारी पीक घेणारे पहा 7 2 7 2 14 7 3 7 चौक 28. किती आहेत? 28. 7 3 21 कडधान्य आणि 7 5 35 आणि 7 6 42. तर आधी आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं उत्तर हे सोपं जाणार आहे. प्रश्न पहा, सर्वात जास्त पीक
कोणते घेतले जाते व किती शेतकरी ते पीक घेतात? पहा, सर्वात जास्त पीक कोणते घेतले जाते? ऊस. आणि किती शेतकरी घेतात ते? 42. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कोणते पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत? तर पहा, आपल्याला दिसतंय कडधान्य घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत. कोणतं पीक आहे ते? कडधान्य. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा, आता शेवटचा प्रश्न. घनाच्या कडा व शिरोबिंदू यातील फरक किती? घनाला कडा किती असतात विद्यार्थ्यांनो? तर हे आहेत त्याचे कडा. घनाला एकूण 12 कडा असतात आणि शिरोबिंदू असतात 8. 12तून 8 गेले किती राहतात? 4. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण हा पेपर 1 जो काही तुमचा सराव संच आहे, पेपर 1 मराठी व गणित याचं पूर्ण सोल्युशन पाहिलं आहे. जर कुठल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर ते मला कमेंट करून विचारायचं आहे. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पेपर 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं सोल्युशन पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला मनापासून समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.